गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू शिवसेना शिंदे गटात जात आहेत का अशा चर्चा या मोठ्या प्रमाणात सुरू होत्या। इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने बच्चू कडू यांना पक्षात येण्याची ऑफर देखील दिली होती की ते स्वतःचा प्रहार पक्ष हा शिवसेनेत विलीन करतील तरच त्यांना ही संधी मिळेल अशी देखील एक चर्चा होती। अखेर आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सगळ्यांचं लक्ष आता बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे लागलं होतं। मात्र कालपर्यंत काहीतरी वेगळं सांगणारे बच्चू कडू आज अचानक शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार असा निर्णय त्यांनी घेतलाय। त्यामुळे बच्चू कडूंच्या अटी या शिंदेंनी मान्य केल्यात का, ते नेमकं काय म्हणालेत आणि आता एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार, कोणाचं नाव विधान परिषद निवडणुकीसाठी जाहीर करणार, सगळं काही जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या प्राईम टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या। कालच्या पत्रकार परिषदेत बच्चू कडूंनी ठामपणे सांगितलं होतं की शेतकरी, मजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नावर कोणताही समझोता होणार नाही। हमी भाव, पेरणी ते कापणी पर्यंतचा खर्च, दिव्यांग मंत्रालय मजबूत करणं, विधवा महिलांचे प्रश्न, हे सगळे मुद्दे त्यांनी जोरात मांडले। त्यांनी अगदी स्पष्ट केलं होतं की माझं राजकारण हे पदासाठी नाहीये तर लोकांसाठी आहे। तसेच मी फक्त आमदारकीसाठी शिवसेनेत जाईल इतका नालायक नाहीये मी, अशी ही स्पष्ट भूमिका कडूंनी काल पत्रकार परिषदेत मांडली होती। पण फक्त 24 तासातच चित्र पूर्ण बदललंय। आज बच्चू कडूंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केलाय आणि मी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय असं म्हणत सगळ्यांनाच धक्का दिलाय। त्यांनी सांगितलंय की गेल्या 2 दिवसात शिंदेंसोबत सविस्तर चर्चा झाली आणि शेतकरी, दिव्यांग, आदिवासी यांचे प्रश्न मान्य करण्यात आले, त्यामुळेच त्यांनी हा निर्णय घेतलाय। यासोबतच बच्चू कडूंनी यावेळी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे की मला मंत्रीपद नको, मला मागायची सवय नाहीये। त्यांनी उदाहरण देत सांगितले की जर मंत्रीपद हवं असतं तर आधीच मागितलं असतं, पण ते दिव्यांग मंत्रालयासाठी लढत होते। हा बच्चू कडू आहे हे लक्षात ठेवा असं म्हणत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख पुन्हा ठसवली आहे। तसेच प्रहार दिव्यांग संघटना आता सोडणार का याबाबत त्यांनी सांगितले की प्रहार संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना या बंद होणार नाहीयेत, त्या कायमच राहतील आणि सामाजिक काम सुरूच राहणार। पण आता शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी हे पूर्ण शक्तीने काम करणार आहेत असं त्यांनी सांगितले। माझ्या शरीरातील प्रत्येक थेंब हे शिवसेनेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी धावतील असं भावनिक वक्तव्य करत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यामध्ये आणखीन एक ट्विस्ट म्हणजे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय खूप महत्त्वाचा मानला जातोय, कारण बच्चू कडू आणि नीलम गोरे यांची नावे ही विधान परिषदेसाठी समोर येत असताना कुठेतरी आता नीलम गोरे यांच्या नावाला त्यांच्याच पक्षातून काही जणांकडून विरोध होतोय अशी माहिती समोर येते। त्यामुळे बच्चू कडूंच्या नावाची चर्चा आणि विधान परिषदेवर जाण्याची शक्यता ही निश्चित मानली जाते। त्यामुळे आता नीलम गोरे की आणखीन कोणी दुसरं नाव समोर येतंय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता सगळ्यांचं लक्ष हे एकनाथ शिंदेंच्या निर्णयाकडे लागले, ते कोणाचं नाव घेतील, कोणाला संधी देतील आणि या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुम्हाला काय वाटतं बच्चू कडूंच्या शिवसेनेत जाण्याबद्दल आणि विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदे कोणाचं नाव देतील यावरती तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।